सो हे काय कसे तुम्ही जगत नाही मी आम्हाला लोकतच नाही मिसिस पालांडे. सो गाईज कालचा ब्लॉग तो तुम्ही बघितलाच ना, जो डेली रुटीनवरती, तर हा पण डेली रुटीनवरतीच आहे. सो काय नाही, लास्टपर्यंत ब्लॉग बघा, एंडपर्यंत ब्लॉग बघा. आता वाजले 6:45. सो फटाफट मील खातो आणि 10 वाजता 10:30 जिमला जायचं आहे. सो त्याच्यामध्ये आपलं मीलच खायचं आहे, तर मी मध्ये दाखवत नाही आणि सारखा तेच दाखवायला मग कंटाळा येतो. सो भेटूया आपण नंतर. लास्टपर्यंत ब्लॉग बघा, जेव्हा जिम लावतो तेव्हा भेटू. आणि मनशुबान जॉबला तर लास्ट दिवस आहे तिचा, मग काय तिचा आरामच आराम आहे. 1-2 महिना आराम, 1 महिना आराम करेल पण दुसरा जॉब सुद्धा. सो लास्टपर्यंत ब्लॉग बघा, भेटूया आपण नंतर. बाय. जिममध्ये आलं, उचलोय म्हणजे आता जाईन. सो जिम करून आलं की भेटूया. काय मी मिळून खाऊन परत झोपलो आणि 10 वाजता उठलो. तर भेटूया आपण नंतर. आज शोल्डर मारा. सो बाय बाय. जिम करून झालं तर जातो घरी. जाऊन भेटला आम्हाला मित्र आहे आणि त्यानं राहुल. हाय का? हॅलो. माझ्या इंग्लिश आहे. फॉरेनरला इथे राहतोय, आपलं अमेरिकेला राहतोय. अमेरिकेला राहतो याला. हा इंग्लिश बोलतो, त्याला कधी मला इंग्लिश बोलतो. हा दारू पी के तो फ्रेंच भी बोलता. थोड़ा बोल ना इंग्लिश, थोड़ा बहुत बोल ना इंग्लिश जरा. थोड़ा बहुत इंग्लिश तो बोल. इंग्लिश. राहो इकडे, राहो. भेटल्यानंतर ब्लॉग पण एडिट करायला लागेल. 2 मिनिट, 7:30 आणि 8. सो आता जातो आहे माऊच्या घरी. तिथून गाडीवर जाईल, डायरेक्ट माऊच्या घरी भेटू आपण. ओके, आता ब्लॉग पोस्ट केला तर तुम्ही बघितला असेल. आणि हळू बोलतो कारण की मम्मी झोपली. सो बाय. काय झालं नाही, मी विचार करतो काय खायचं आहे. हा सांगेल तसं खायणार आम्ही. काय एवढी प्रोटीनवर एवढी टिफिन बघून बोलतो एवढे टिफिन. आणि डॉमिनोजमध्ये आले काय आम्ही पिझ्झा खायचा म्हणतो. पिझ्झा खायचे चल. वॉट नाही आपल्याला पार्टी देतो आहे. थँक्यू वेदांत पार्टी दिल्याबद्दल. काय केवढूचा पिझ्झा मागवला माहिती काय? 100 रुपयाला. पार्सल घेऊन जाणार, गाडीवरती जाणार, सॉरी घरी जाणार. आता मी हा खाणार आहे फक्त कारण की मी डाएटवर आहे. म्हणून काय भाईने पिझ्झा आणि गार्लिक ब्रेड घेतलं आहे. तो घरी जाऊन भेटूया आपण डायरेक्ट. काहीच आम्ही हळू बोलतोय कारण माऊ झोपली आहे खाली आणि वंशूला आम्ही म्हटलं याचा फोटो. वंशू रडायला लागली. सो आम्ही खातो. मग एक गेम पबजी घेतो. 3:30 वाजले. मग 1 तासाने गाडीवर जाऊ. मग गाडीवर टाईम भेटला मला तर आम्ही टाकू व्लॉग, म्हणजे व्हिडिओ बनवेन मी गाडीवर टाईम भेटला तर. नाही तर रात्री भेटू. खा लवकर खेळायचं. ओके बाय बाय. काय वेदांत कितना काम करता है बिचारा. काम करायला खाऊन दाखव तुला 10 रुपये. नाही काम करतो. 10 रुपये नको, मी 100 रुपये येते. तू खा. किती काम करतो बघा बिचारा. पैसे नाही भेटत. गाईज मी कामावून सुटले आणि आता खाल्लं आणि कोक पिते. मस्त आज लास्ट दिवस होता माझा. आपण नंतर भेटूया. सो गाईज मी आता जस्ट घरी आली आणि कपडे वगैरे चेंज केले आणि बसले. तर माझ्या पाठोपाठ हा पण आहे. तसं तर आम्ही दोघेजण सोबतच आलो. बेटा घरी गेलेला ना, कपडे चेंज करा. आज खूप काम केलं ना म्हणून त्याचे कपडे घाण झालेले. आणि हां, मी घरी आली त्याच्यासाठी अंडी बॉईल करायला ठेवले आहेत. बिकॉज आज त्याचं नॉनव्हेजचं मील आहे. तर अंडी खाईल आणि राईस खाईल. डबा घेऊन आला सदा नशीब. त्याने फोन करून आठवण करून दिलेलं तरी. बट
आणि आज ऑफिसचा लास्ट दिवस होता. लास्टला असं जेव्हा आपण ऑफिसला असतो, जॉबून सुटतो आणि लास्ट डे असतो तेव्हा असं एवढा इमोशनल व्हायला होता ना. आम्ही तिथे सगळी लोक इमोशनल झाले, सगळी लोक माझ्यासाठी तर किती रडायला लागले. कारण की माझं कसं, मी लगेच कोणाशी पण बोलायला चालू होते, लगेच फ्री लिहून जाते. आणि एवढं भारी वाटलं ना. मी ठीक आहे, काय नाही, आम्ही लोक बाहेर सगळे लोक भेटत राहू. आणि 1 महिना फुला राहू, नुसतं पबजी, नुसतं पबजी. आणि आता मी परत रील्स चालू करणार, पहिल्यासारखे मस्त रील्स बनवणार. आणि आता मी थोडं बसते, मला ब्लॉगसाठी पोस्टर बनवायचं आहे, अजून 2-3 काम आहे, ते काम करते आणि मग त्याच्यानंतर परत भेटू आपण. बाय बाय गाईस. कोण रेडी असो नसो, वेदांत पबजी खेळायला एनी टाइम रेडी असतो ना. आता मी ते सगळं करून ठेवलं आणि मी पुढे थोडासा पबजी खेळूया. आणि आता 8:30 वाजून गेलेत, 5 मिनिटं झालेत. त्याच्यात आता पण पण पहिला खायला आणि मग त्याच्यानंतर खेळले. हा वेदांत, मला एक विचार आला, मी बोलू काय? माझा प्रश्न आला माहितीये, जर मी गुंगी असती आणि मी काय बोलली नसती, तिथं करून दाखवा ना जरा. काय आता काय, आता काय? वन्स मोर, वन्स मोर. आता कर, आता ते कर. पण मग मी भांडले कशी असते तुझ्याशी? वन्स मोर, वन्स मोर, वन्स मोर. आणि मला काय खायला पाहिजे असतं तर. आणि समज मला कुठे फिरायला जायचं असतं तर, त्या पाण्यात जायचंय मला. पबजी खेळताना बंदे कसे सांगितले असते मी. मार्क द लोकेशन. नाही पण मला असं ओरली सांगायचं असतं तर. पण भांडण्याचा भारी होता, भांडण्याचा एक नंबर होता. काय एक नंबर एक्सपिरियन्स आहे. काही अजून एक प्रश्न द्यायला, जर तू गुंगी असती तर तू व्लॉग कसा बनवला असता? समजा आता मी गुंगी आहे. ती बोलते तिला काही काम धंदे नाही, बसले असते. आता जस्ट त्याचा मेसेज आला बॉटचा की मी निघालो. बरं झालं, मी बरोबर परफेक्ट टायमावरती गरम करून ठेवलं आणि ते पण काढून ठेवलं. सो तो येईल तोपर्यंत आम्ही गेम खेळतो. वायफाय मला असं वाटतं बाहेर पोरं खरंच आपलं वायफाय वापरतात. ही तर सगळी लोक बसलेले असतात ना समोरच्या गॅलरीच्या साईडला. गाईज वायफाय का पासवर्ड चेंज करना पडेगा. आता उद्यापासून मी घरीच आहे, तर मला एक काम बघावंच लागणार. मी त्याचा भात पण ओव्हन मध्ये ठेवला गरम करायला आणि बॉईल झालेलं आहे अंडी, ते पण कापून कांदा वगैरे टाकून. रोज आता नॉर्मलीच खातो, बट मी विचार केला की आज काहीतरी थोडं वेगळं. तर तिथे राईस गरम पण झालं आणि मी अंडा या टायमाला थोडं वेगळं बनवलं. कांदा, ब्लॅक पेपर, मसाला आणि मीठ वगैरे टाकलं. का आलं तो टाकलंय काय माहिती आता खायला की नाही. कांदा तसं तो खातो, पण त्याच्या डाएट मध्ये अलाउड आहे की नाही काय माहित. सो आपण बघूया त्याचं खायला की नाही. सो हे काढून मी बाहेर ठेवते, थोडं वेळ थंड होईल. तो आता येतच असेल. टाइम तर झाले तसं पण 8:30 वाजलेत. सो पण बॉटलो बाबा खेळतात आहे. हे 2 बॉट आहेत. हे तुला कांदा टमाट्याला खाशील ना? चालेल आता बनलं तर काय करू. मी तेच ब्लॉग मध्ये बोलले की काय त्याला आवडेल की नाही काय माहित. तेच तरी बदलेल. ठीक आहे चल जाऊ दे आता. काय एवढं प्रेमाने केलं तरी. आणि पबजी खेळ आता गाडीवरून आलो आहे, तर मी पण खाऊन मग पबजी खेळ. सो नंतर गेम बघा. आम्ही जो ब्लॉग पोस्ट केला त्यामध्ये खूप फनी झाले. जे पबजी आम्ही खेळतो खूप फनी झालं. आणि मी पहिल्या मॅच मध्ये मेलो आहे, पहिल्या मॅच मध्ये मेलो. नंतर खूप फनी झाली ती क्लिप. सो मग मी ब्लॉग मध्ये टाकली. पण नंतर 7 तासामध्ये त्या 200 व्ह्यूज गेले, कमी व्ह्यूज गेले ब्लॉगला. त्या होतं कधी काही ते. सो हे लोक खेळतात आहे. नंतर मग मी खातो आणि नंतर मग खेळतो.
तो आपण नंतर भेटूया. डायरेक्ट गेम बघा, डायरेक्ट गेम दाखवतो. मस्त मस्त. नवले लोक काय करत आहे? मस्त मस्त. अरे एक माहिती कुठं इथे आहे, कुठे आहे? एक याच्यावरती आहे ग्रीनच्या वरती. थांब थांब ते बॉम्ब टाकतील तर बॉम्ब टाकतील. गरम आहे. तू बोल वेदांत. कालच्या वेळेला असं बोला वेदांत तू बोल. गरम आहे. तो गाइस आपली मॅच चालू झाली. ये नुबड़ा कौन है मालूम नहीं अपने को. ये नुबड़ा वेदन नुबड़ा है. इधर बंदा दो बेटी बंदे का बने. कुठे? मला आवाज येत नाही रे. अरे नुबड़े पीछे मायाडे मार उसको. अरे क्या आहे? कुठे आहे तू? इकडे का? गाइस मेली. हो गाइस एक नंबर गाइस से बोलते. थांब ना नुबड़ा. गरम आहे. मला आवाज येत नाही. स्क्रीन चालू केलं मला आवाज येत नाही. बिंदा येतो ना, आवाज नाही. मला वाचवा कोणीतरी. मला वरती बोलवा. गाइस नुबड़ा मेला है. हा नुबड़ा मेला है गाइस वेदांत. पकड़ के दिखा. अरे ले झापा एक फाइट देता तेरे को. पकड़ू काय काय? ते टांगों के नीचे निकल जाऊंगा मैं. गरम है. बोल मैं चला कितना क्यूट. डायलॉग बोल अपना. गरम है. देख मेरा मुंह कितना क्यूट है. देख मेरा मुंह दे 3 नंबर. मेरा मुंह दे कितना अच्छा है. कितना अच्छा मुंह है मेरा. देख कितना अच्छा मुंह है. शी गंदा आहे. कैसा गाइस आम्ही पूर्ण इव्हेंट खाली गेला. मला एक पण किल वेदाने दिली नाही. एक पण. सगळी किल चोरी केली. नुबड़ा नॉक झालेला वाचवलं मी त्याला. एक पण किल नाही दिले. एमजी बैठे ना भाई. लुटलं काय क्या लूटा है मैं? खाली कसा आला जागा. चले जाऊया. नाही मला पूर्ण वरती अटकलं. मी घेरलाय मला पूर्ण लोकांनी. 4 नंबर अजनबी आहे गाइस तरी. तो बघतो दोघं निघाले तिकडून. हे तुम्ही रिकॉल नाही करू शकतो मला मी. अरे एकटा काय खेळू आता. और पे गाइस एक बंदा है इधर इवेंट पे. तो जो हवा उडून पाहतो. 7 फेरों से बंदा चार नंबर. तो दिसला. अजून दिसला. कसम. चल नाही आज काय नाही. आज मजाच नाही पबजी केला. मेलो आज पण. काय आमचे किल होतात चांगले पण ते आम्ही रेकॉर्ड नाही करत तेव्हा ना. म्हणजे मी 1-2 मॅच फक्त रेकॉर्ड करतो टाइमपाससाठी. नंतर मग सिरियस खेळतो आम्ही लोक. तर काय आता हा आणि मी फक्त खेळतोय. ती काम करते. डायरेक्ट मी आता
इथे थोडा थांबेल मग आम्ही बाहेर राऊंड बीड मारवतो जरा, नंतर मग घरी जाऊन झोपून जाणार डायरेक्ट. सो भेटे आपण बाहेर गेलो होती डायरेक्ट. थोड्या आम्ही आता बाहेर आलोय आणि आजचा व्लॉग काय माहीत नाही कसं झालंय, फक्त बनवतो आणि सोडतो. तर हिने जॉब सोडलेला आहे गाईज. तिला कसं वाटतं या विचारा कसं वाटतं खूप मस्त. हे काय मला खूप आनंद होत आहे ह्या गोष्टीचे की मला खूप सारे रील्स बनवायला भेटेल, थोडंफार आराम करायला भेटेल आणि फोटोज काढायला पण भेटेल. तर काहीच काय नाही बोलत अजून. काय बोलू काय बोलू. तुला मी एक प्रश्न विचारू. मी जर आता मी किती बोलते मग भांडते वगैरे, जर मी बोलू नसते शकले आणि मी मुकी असते तर म्हणजे काय मजा आली असते. मग मी भांडत नसते. भांडली कशी असते तुझ्याशी? तेच तर बोलतोय. हे पण भांडले असेल करून वेदाने ऍक्टिंग करून दाखवणार मला मी कसे भांडले असेल. ते तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलंच असणार. बघतो छोटी बोलण्याची. सेकंड, जर मी मुकी असते तर तुम्हाला गर्लफ्रेंड बनवलंच नसतं. हा बनवलं असतं ना. जर बॉयफ्रेंड बनवून मुकी झाली असती. आता मुकी झालीस तर काय मजा आहे. असं काय नाही काय जाऊ द्या सोडा. ब्लॉग एंड करूया आपण. सो कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. जो चॅनल नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग.